पवित्र पोर्टल अपडेट आले एक नवीन प्रसिद्धीपत्रक। मुलाखतीसह पदभरतीला सुरुवात, तारीख जाहीर। चला पाहूया हे नेमकं प्रसिद्धीपत्रक काय आहे आणि या प्रसिद्धीपत्रकात शिक्षक भरतीबद्दल काय म्हटलेलं आहे। सर्वांचा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी। शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक। जसं आपण आता टॅगलाईनमध्ये म्हटलेलं आहे किंवा त्या थंबनेलमध्ये जसं आहे की शिक्षक भरती जी आता मुलाखतीसह राहिलेली आहे त्याच्या संदर्भात हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक आता प्रसिद्ध झालेलं आहे पोर्टलवरती। तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे हे बघा। जसं आता मुलाखतीशिवाय जी यादी लागली, त्याच्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड ज्याला म्हटलं आपण, ती फेज सेकंडची यादी लागली आणि त्याच्यानंतर आता मुलाखतीसह जी पदभरती आहे ती राहिलेली आहे। मग ती कधी होणार आहे तर त्या संदर्भातील ह्या काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता या मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा वेगवेगळ्या याद्या आपल्याला माहिती आहेत लागतात। त्यामुळं आता जी मुलाखतीसह या प्रकारातील जी पदभरती आहे त्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे। आता याच्यामध्ये मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय याबाबतचे प्राधान्यक्रम आपण ऑलरेडी लॉक केलेले आहेत। त्यामुळे आता परत त्याच्या संदर्भात आपल्याला लॉक करायचं नाही। मात्र ज्यांची निवड ही आता जिल्हा परिषदला झालेली आहे, जिल्हा परिषदच्या प्राथमिक किंवा माध्यमिक 6 ते 8ला झालेले आहे, त्यांना जर 9-10साठी वरती किंवा 11-12साठी काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला जर करायचं असेल तर होय नाही या प्राधान्यक्रमासाठी लॉक करण्यासाठी आता एक विशिष्ट विंडो ओपन करून देण्यात आलेला आहे। आता म्हणजे पोर्टलवरतीच तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी होय किंवा नाही असं तिथं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। मात्र तो त्याच्या आता समजा 6-8ला एखादा उमेदवार निवड झाला आहे तर तो 1 ते 4साठी परत प्राधान्यक्रम लॉक करू शकत नाही। तो वरच्या वर्गांसाठी पात्र राहील, मात्र खालच्या वर्गासाठी तो पात्र राहणार नाही। तसं करायचं असल्यास त्याला पुढची टेट द्यावी लागेल। तर अशा पद्धतीचं हे एक प्रसिद्धीपत्रक आहे। आता याच्यामध्ये ज्या वरच्या गटासाठी तुम्हाला जर इच्छुक असाल तर तशांसाठी त्या उमेदवारांसाठी पोर्टलवर इच्छुकता घेण्यासाठी शासनानं मान्यता दिलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला त्याचे एक हे दिलेले आहे, तारीख दिलेली आहे की 12/7/2024 म्हणजे कालपासून ते 15/7/2024पर्यंत या कालावधीत तुम्हाला तुमचे जे तुम्हाला जर पसंतीक्रम असेल तर द्यायचा असेल होय किंवा नाही, की तुम्हाला वरच्या वर्गासाठी काम करायचं असेल तर तुम्ही मुलाखतीसह पदभरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला होय किंवा नाही तिथं तुम्हाला हे द्यायचं आहे। त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पोर्टलमार्फत। आणि या नंतर मुलाखतीसह ज्या इच्छुक असलेल्या उमेदवार त्यांचीच फक्त तिथं विचार केला जाणार आहे। मात्र जर तुमची निवड झालेली आहे 6 ते 8पर्यंत किंवा 9-10पर्यंत आणि तुम्ही आता मुलाखतीसाठी 11-12साठी विचार करत नसाल किंवा मुलाखतीसाठी विचार करत असाल, मात्र तुम्ही इथं सुविधेमध्ये होय नाही काही हे केलेलं नाही, निवडलेलं नाही, तर तुमचा विचार वरती होणार नाही, हे लक्षात घ्या। ठीक आहे। त्यामुळे आता सुविधा आहे तर तात्पुरतं तुम्हाला जर हवं असेल वरती काम करायचं आहे असं इच्छुक असाल तरच तुम्हाला तिथं होय किंवा नाही करायचं आहे। ठीक आहे। अशा संदर्भातलं बुलेटिन आणि याच्याबद्दल प्रसिद्धी ही प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलचं आलेलं आहे मित्रांनो। म्हणजे निवड यादी मुलाखतीसह लवकरच लागेल आणि त्याच्यामध्ये मुलाखतीसाठी शिफारस ठरलेल्या जे उमेदवार आहेत त्यांची यादी लवकरच लवकर लागेल। आता 15पर्यंत ही सुविधा दिलेली आहे, म्हणजे येत्या 25 तारखेपर्यंत यादी लागायला हरकत नाही। ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।